तुम्हाला माहिती आहे का हनुमानाचा जन्म कसा झाला? खूप खूप वर्षापूर्वी स्वर्गलोकात अंजना नावाची एक सुंदर अप्सरा राहत होती. ती नृत्यकलेत निपुण होती, पण खूपच चंचल आणि खोडकर स्वभावाची होती. एकदा काय झालं, एक महान ऋषी, मतंग ऋषी, घनदाट जंगलात बसून कठोर ध्यान करत होते. त्यांच्या तपश्चर्येची शक्ती इतकी प्रचंड होती की संपूर्ण वातावरण शांत आणि पवित्र झालं होतं. तेवढ्यात अंजना तिथे पण आला. ती म्हणाली, चला थोडी मजा करूया. ती वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढू लागली. आजूबाजूचं वातावरण गोंधळून गेलं. पण मतंग ऋषी मात्र ध्यानातच होते. अंजना अजूनच खोडकर झाली. ती एका वानराचं रूप घेऊन थेट ऋषींच्या समोर उडी मारली आणि विचित्र चेहरे करून त्यांची थट्टा करू लागली. अचानक ऋषींचं ध्यान भंगलं. त्यांनी डोळे उघडले आणि समोर हा प्रकार पाहिला. ते खूप रागावले. त्यांच्या डोळ्यात अग्नीसारखा तेज दिसत होतं. ते म्हणाले, अंजना, तू तुझ्या सौंदर्याचा आणि शक्तीचा गैरवापर करतेस. तपश्चर्येचा अपमान करतेस. म्हणून मी तुला शाप देतो. तू पृथ्वीवर वानर रूपात जन्म घेशील. हे ऐकताच अंजना घाबरली. तिला आपली चूक लक्षात आली. ती लगेच ऋषींच्या पायाशी पडली आणि रडत म्हणाली, मला माफ करा गुरुवर्य. माझ्याकडून मोठी चूक झाली. कृपया मला शापातून मुक्त होण्याचा मार्ग सांगा. ऋषींचा राग थोडा शांत झाला. ते म्हणाले, ठीक आहे. जर तू भगवान शंकराची कठोर तपश्चर्या केलीस तर तुला शापातून मुक्ती मिळेल आणि तुला एक दिव्य पुत्र मिळेल जो जगभर प्रसिद्ध होईल. अंजनी आनंदानं भरून गेली. पण अजून एक अद्भुत घटना घडणार होती. त्या काळात अयोध्येत राजा दशरथ पुत्रप्राप्तीसाठी मोठा यज्ञ करत होते. यज्ञ पूर्ण झाल्यावर त्यांना पवित्र प्रसाद मिळाला, जो त्यांनी आपल्या राण्यांमध्ये वाटला. पण नियतीला काही वेगळंच ठरवायचं होतं. त्या प्रसादाचा एक भाग एका पक्षानं उचलला आणि तो उडत उडत दूर अंजनेरी पर्वतावर आला. तेवढ्यात वायुदेव, पवनदेव तेथे आले. त्यांनी तो प्रसाद अलगद अंजनीच्या हातात ठेवला. अंजनीनं तो प्रसाद भक्तिभावानं स्वीकारला. तो प्रसाद ग्रहण करताच अंजनी माता गर्भवती झाली आणि काही दिवसांनी जन्म झाला एका तेजस्वी बालकाचा, हनुमान. असा जन्म झाला पवनपुत्र, भगवान शंकराचा अंश असलेल्या महान भक्त हनुमानाचा. जय हनुमान.